नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी, मुलांना आवडतात असेच व्हेज पोटॅटो कटलेट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे कटलेट मी साधारणपणे 4 ते 5 माणसांना नाश्त्यासाठी होतील या हिशोबाने करत आहे। इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतले आणि त्यांचे साल काढून घेते। कटलेटसाठी लागणारं बाकीचं साहित्य आपण बघूया। 4 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी गाजर, इथे आलं, लसूण आणि मिरची सुद्धा मी चिरून घेतले। चाट मसाला 1 चम्मच, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच रेड चिली फ्लेक्स। इथे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या सुद्धा घालू शकता ज्या ह्यामध्ये जिरल्या जातात, जसं की मटरचे दाणे, कोबी ही घालू शकता किंवा बीट ही तुम्ही इथे चिरून घालू शकता। आता इथे आपण सर्वात आधी बटाटे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत। तुम्ही किसणीच्या सहाय्याने किसून घेतलं तरीही चालणार आहे। बटाटा व्यवस्थित मॅश करून झाला। आता इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालणार आहोत। अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची, आलं, लसूण आणि मिरची हे चिरून घेतलंय, 1 मोठा चम्मच मी घातला। अर्धी वाटी गाजर, चवीनुसार मीठ, चाट मसाला, रेड चिली फ्लेक्स। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे ह्या सर्व भाज्या मी एकजीव अशा करून घेतल्या। आता या मिश्रणाला आपण कटलेटचे आकार देऊन घेऊया। हे पहा, ह्या प्रकारे तुम्ही या मिश्रणाला वेगवेगळे आकार सुद्धा देऊ शकता, पण मी इथे गोल आकाराचे सर्व कटलेट करून घेतलेत। आता इथे मी एका वाटीमध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कॉर्नफ्लॉवरचा असा घोळ तयार करून घेतला। आता इथे आपण बनवलेले जे कटलेट आहेत ते या कॉर्नफ्लॉवरच्या घोळामध्ये बुडवून घेऊ आणि त्यावर ब्रेड क्रम्स लावून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे सर्व कटलेट्स आपण याच प्रकारे करून घेणार आहोत। सर्वात आधी कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये त्यांना लोळवून घेऊया। एकीकडे मी कढईमध्ये थोडं तेल घेऊन ते गरम होण्यासाठी ठेवून दिलंय। तेल गरम झाल्यानंतर आपण बनवलेले कटलेट्स यामध्ये सोडूया आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्यांना छान मध्यम आचेवर तळून घेऊया। बाहेरचे कटलेट विसरायला लावतील एवढे ठुसठुशीत आणि टेस्टी कटलेट हे आपले तयार होतात। आणि हे कटलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडतात आणि घरच्या घरी केल्यामुळे ते बाहेरपेक्षा जास्त हेल्दी होतात। आपल्या कटलेटला परफेक्ट असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। हे आता आपण काढून घेऊया। हे पहा, सुंदर टेस्टी असे कटलेट्स तयार आहेत। सुटलं ना तोंडाला पाणी? ट्राय करून नक्की पहा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।